तुमच्या भागात त्यांनी तुमच्यावर आतापर्यंत काम केलेलं आहे. मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी आपल्याला शिव्या दिल्या होत्या, म्हणून तुम्ही त्यांना घेणारच नाही. करावं लागतं. आणि म्हणून मी खडसेंचं उदाहरण दिलं की एवढं खडसेंचं माझं वैमनस्य आहे, एवढं कुणाचंच नाही महाराष्ट्रात, तुम्हाला सांगेल. कार्यकर्ते जे तुमच्या पक्षाशी इतके वर्ष, अनेक वर्ष एकनिष्ठ आहेत, त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट न देता बाहेरून आयात केलेल्या लोकांना तिकीट दिली. मग त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय केलंय ते तर आपण पाहिलंच. रडारड केली, त्याच्यानंतर पक्षालाच त्यांनी शिव्या फक्त दिल्या, नेत्यांनीच तिकीट केली. दिल्यानंतर रडारड फक्त नेत्यांनीच केली, कार्यकर्त्यांनी केली. ते आमच्या सोबतच राहिले. ते जर सोबत राहिले नसते तर एवढ्या 72 जागा, मागच्या वेळेला 64-65 होत्या, यावेळेला 72 जागा आमच्या निवडून आल्यात. या निवडणुकीमध्ये एक जे आणखीन जे दिसलं की तिथं म्हणजे, आणि ते नाशिकमध्येच दिसलं की तुमचे जे मित्रपक्ष आहेत जे राज्यामध्ये तुमच्या बरोबर सत्तेमध्ये आहेत, त्यांचे काही नेते तुमच्या मागं पळतायत की थांबा थांबा, आम्हाला 2 मिनिटं बोलू द्या. युती करायला ते धडपडत होते. तर तुम्ही त्यांना बिलकुल नाही, असं नाही. मी त्यांना पूर्ण वेळ दिला. समीर भुजबळांबरोबर मी 2-3 वेळा बसलो, तासभर बसलो. पण त्या दिवशी मला कार्यक्रमाला जाणं इतकं आवश्यक होतं आणि ते परत खाली आले, सगळं कार्यक्रम आठवून निघालो. गर्दी किती होती आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की इथे आपलं बोलणं होणार नाही, तुम्ही पुढे या, तुम्ही बघा विचार. त्या दिवशी मी फक्त 1-2 किलोमीटर पुढे गाडी घेऊन गेलो, पेट्रोल पंपावरती आतमध्ये घुसलो आणि मग ते त्या ठिकाणी आले. समीर भुजबळही आलेत, दोन्ही आमदारसुद्धा आलेत, मंत्रीसुद्धा आले त्या ठिकाणी. आणि मी जवळपास अर्धा पाऊण तास, कारण लोक बोलूच देत नव्हते. अंगावर येतो म्हणे माझं तिकीट, तो म्हणे माझं तिकीट. हॉटेलच्या बाहेर असल्यामुळे ते लगेच 5 मिनिटात माझ्या मागे आले. तिथे मी आज त्यांना बोलवलं आणि आम्ही उभ्याच तिथे जवळपास पाऊण तास चर्चा केली सगळ्या विषयांवर. असं नाही आहे. तर यासाठी मी म्हटलं की तुम्ही फक्त पुढे या, 1-2 किलोमीटर पुढे या, रस्त्यावर आहे, आपण थांबू. आणि आम्ही तिथेच थांबलो एका मोकळ्या जागेमध्ये आज जाऊन त्याची चर्चा केली मी. या निवडणुकीमध्ये दुसरं एक जे बघायला मिळालं ते म्हणजे MIMचं ज्या पद्धतीनं त्यांना यश मिळालंय. मालेगावमध्ये, संभाजीनगरमध्ये जवळपास 125 जागा MIMला या निवडणुकीत जिंकता आलेल्या आहेत. त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? हा एक मोठा चॅलेंज नाही, मोठं चॅलेंज आहे. MIM संघटनेला तर कुठंच आमचं समर्थन नाही किंवा त्या पद्धतीने त्यांची विचारधारा आहे ती काही फार देशाला पोषक अशी नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आता ते आलेले आहेत. आता तुम्ही धुळ्यामध्येच बघा, धुळ्यामध्ये MIMचे आमदार होते, त्यांनी MIM सोडली, राष्ट्रवादीमध्ये ते गेले. त्यांनी घड्याळाला त्यांनी 8 जागा आणल्यात. MIMनी त्या ठिकाणी सुद्धा 9 जागा घेतल्यात. मालेगावमध्ये सुद्धा आता कुठली ती इस्लाम पार्टी आली. आमचं त्यांच्याबद्दल म्हणणं नाही, त्याचा प्रश्न आहे कोणत्या पार्टीत जावं, कोणाला मध्ये. पण MIM सारखी त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी विचारधारा आहे, देशाच्या MIM वाढणं हे भाजपलाही पथ्यावरच पडणार आहे. MIMचं भय दाखवून तुम्हाला कायम स्वतःची नाही, मला वाटतं आम्ही अशा बाबतीमध्ये आमची तडजोड नाही. आम्हाला कुठे MIM वाढेल म्हणून आमचा फायदा होईल, आम्ही अशा विचाराचे अजिबात नाही. MIMच्या विचारधारेबद्दल बोलताय, पण जर तुम्ही असदुद्दीन ओवैसींच्या सभा ऐकल्यात तर त्यांनी एकही हिंदू धर्माविरोधात वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी कायम संविधानाची बात केलेली आहे. ते कायम संविधानावर बोललेत. ते मुस्लिम समाजाच्या विकासाबद्दल बोललेले आहेत. काय धोका आहे तुम्हाला MIMच्या विचारात? आता आपल्याला असं वाटतंय हा बदल त्यांचा आता अशामध्ये झालेला आहे, अशाच झालेला आहे. पाकिस्तानला शिवाय देणं, आपल्या देशाचं कौतुक करणं. पण तुम्ही त्यांची सगळी भाषा जर तपासून बघितली तर ती इतकी आग पाखड करतात की त्या देशाला, देशाच्या एकात्मतेला, एकतेला. नितेश राणे बोलतात ते चालतं. काय नितेश राणे बोलतात ते चालतं? नितेश राणे इतकं टोकाचं बोलत नाही. काय नाही, कसं म्हणजे नितेश राणे इतकं टोकाचं बोलत नाही. आणि जे जात्यंध लोक आहेत, हे स्वीकारूच शकत नाही. जे जात्यंध लोक आहेत, जे अगदी देश विरोधामध्ये बोलतात, राष्ट्राच्या विरोधात बोलतात, त्यांच्याविषयी त्यांचं मत आहे. आणि ते वारंवार खुलासा करतात की जे राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत त्यांच्याविषयी माझं मत नाही, हे ते नेहमी क्लिअर करतायत. पण काही लोक असे आहेत की ज्यांना इथे राहूनही पाकिस्तानची प्रेम आहे. म्हणजे इकडे आपण हारलो, कुठली मॅच, तर ते इकडे फटाके फोडतात. हे आजही आपण बघतो आहोत. हे काही नवीन नाही आहे, हे नवीन नाही आहे. असे अनेक लोक असे आहेत की हिंदुस्थान पाकिस्तान मॅच असली, आपण जर जिंकलो तर ते दुःख मनवतात, मारामाऱ्या करतात, घरात घुसून लोकांना मारतात, फटाके फोडणाऱ्यांना. हे नाही आहे काय, तुम्हीच दाखवतात. तुम्हीच दाखवतात. शह देताना MIM कडे दुर्लक्ष झालं भाजपचा की MIM ने एक चोरवाट करून दिली आहे? कसली भाजपने MIM ला एक चोरवाट करून दिली? नाही, चोरवाट करायचा काय प्रश्न आहे? लोकांचा प्रश्न आहे. लोकांना त्याचे जहाल मतं आहेत, ते त्यांना आवडायला लागलेले आहेत, त्यामुळे लोक त्यांच्या मागे जात आहेत. काही आहेत असे पाकिस्तान धर्जेले लोक, सगळे म्हणणार नाही मी. आजही राष्ट्रभक्त मुस्लिम आहे त्या देशामध्ये. आता माझ्या मतदारसंघामध्ये
सगळ्याच्या सगळ्या जागा माझ्या निवडून येतात. त्याच्यामध्ये 7-8 मुस्लिम हे सगळे भाजपच्या तिकिटावर निवडून येतात.